आज सगळ्यांच्या घरात मॅप्रो सिरप असतो, पण तुम्हाला माहिती आहे का त्याचा सुगंधी प्रवास कुठून सुरू झाला? ही खरी गोष्ट आहे मॅप्रो फूड्सची आणि तिचे मूळ आहे महाबळेश्वरच्या डोंगरातल्या एका लहानशा दुकानात। 1959 साली किशोरभाई वैद्य नावाच्या फार्मसिस्टने दुकानात सुरू केले फळाचे जाम आणि स्क्वॅश बनवायचे काम। महाबळेश्वर परिसरात भरपूर स्ट्रॉबेरी, जांभूळ, आवळा आणि रताळ यांचं उत्पादन व्हायचं, पण बाजार नव्हता। हे सगळं बघून किशोरभाईंनी विचार केला, फळ वाया जाऊ देण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून टिकवता येतील का? आणि तिथून सुरू झाला मॅप्रो महाबळेश्वर प्रोडक्ट्सचा प्रवास। सुरुवातीला फक्त जाम आणि स्क्वॅश, मग जेली, चॉकलेट, कँडी आणि आजच्या फेलोरोपर्यंत। आज मॅप्रो फूड्सकडे 400हून अधिक उत्पादने आहेत, त्यात सिरप, क्रश, फेलोरो, चॉको ट्रीट आणि फ्रूट बार सुद्धा। पण यशाचं खरं गमक काय? स्थानिक फळ वापरणं, फार्मर्सशी थेट संबंध ठेवणं आणि क्वालिटीवर अजिबात तडजोड न करणं। आज मॅप्रोचं प्रोडक्शन युनिट पंचगनी जवळ आहे, तसंच त्याचं मॅप्रो गार्डन हे ठिकाण एक प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट बनलंय, जिथं ग्राहकांना त्यांचं प्रोडक्ट चाखायला मिळतात, बघायला मिळतात आणि अनुभवायला येतात। मार्केटिंग प्लस एक्सपिरियन्स या फॉर्म्युलाने खूप लोकांनी नंतर वापरला, पण सुरुवात केली ती मॅप्रोनेच। आज मॅप्रो ही फक्त जाम किंवा स्वॉश कंपनी नाही, ही आहे एक गावातून उगम पावलेली पण जगभर पोहोचलेली ब्रँड स्टोरी।